नमस्कार मित्र हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मानिनीच्या सांगण्यावरून काव्या जीवासाठी चहा घेऊन त्याच्या रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यावर त्यांच्या हाताचा जो लोगो बनवलेला असतो तो मोडलेला असतो. हे पाहून काव्याला खूप वाईट वाटतं आणि तिच्या मनाला वेदना होतात. तिला आठवतं की जीवा आपल्याला आयुष्यभरासाठी साथ देईल असं ती विचार करत असते. पण लग्नानंतर जीवा तो हाताचा बनलेला लोगो मोडून टाकतो. त्यामुळे काव्याच्या मनावरती आघात होतात आणि टेबलावरती चहा ठेवल्यावर काव्याला जीवा आणि नंदिनी या दोघांचा फोटो दिसतो. त्यामुळे काव्याला खूप वाईट वाटतं आणि ती चहा ठेवून रागानं रूमच्या बाहेर पडते. तर इकडे मानिनी बेडवरती पडलेल्या चेसच्या प्यादा हे आवरत असते आणि तेवढ्यात पार्थ इथून येतो. पार्थ हा मीटिंग अटेंड करत असतो. तर मानिनी पार्थला बोलते की पार्थ तू असा काय वागतो, आज उशिरा का उठला आणि खाल्ली पॅन्ट वेगळी घातली आणि वरती ऑफिशियल ड्रेस आहे असं का बरं. तर पार्थ बोलतो की आई आज मला जायला उशीर झाला त्यामुळे मी वरती ऑफिशियली आज मीटिंग अटेंड करतोय त्यामुळे हे मी घातलंय. तर मानिनी बोलते काय बाळा तू, आणि तेवढ्यात तर पार्थ मानिनीला बोलतो की काय आहे आम्ही लेबर आहे. तर मानिनी बोलते की तू तर कंपनीचा मालक आहे. तर पार्थ बोलतो कंपनीचा मालक मी नाही बाबा आहे. बाबा तर एकदम मजेत येतात, सगळ्यांना काम सांगतात आणि तुमच्यासाठी गजरा घेऊन येतात. तर मानिनी बोलते की बाबा सगळ्यांना सांगत फिरतात का रे माझ्यासाठी गजरा आणलेला. तर पार्थ बोलतो की नाही बाबा गुपचूप गजरा घेऊन येतात पण ऑफिसमधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की तुमच्यासाठी गजरा घेऊन येतात. तर मानिनी एकदम हसत असते. तर मानिनी बोलते की तुमचं आणि काव्याचं सध्या बरं चालू आहे का. तर मला तर वादळाची भीती वाटते. सध्या काव्या त्या फ्लॅटवरती जाऊन आल्यापासून खूप शांत वागते. तुमच्या दोघांमध्ये काही एकोलपा मला वाटत नाही असं मानिनी बोलत असते. तर पार्थ बोलतो की आई तसं काही नाही आहे. सध्या काव्या खूप वेगळी वागायला लागली आहे. अगोदरची सारखी ती आता राहिलेली नाही. आता काव्या खूप बदललेली आहे. तर मानिनी बोलते की एका बदलानं माणसाची प्रवृत्ती ही बदलत नाही बाळा. काव्याचं मला काही बरं वाटत नाही. आता शांतपणे ती वागते पण एखाद्या वेळेस मोठं वादळती आणेल अशी भीती काव्याबद्दल मानिनीच्या मनामध्ये निर्माण होत असते. तर मानिनी ही पार्थला सांगते. तर पार्थ बोलतो की आई तू तसं काही काळजी करू नको, काव्या आता बरोबर वागेल असं ती बोलत असते. तर इकडे नंदिनी कॉलवरती बोलत असते आणि तेवढ्यात जीवा येतो आणि जीवा येऊन नंदिनीला बोलतो की तू कुठे चालली, तू सध्या आता माझ्याशी काही बोलत नाही. तर नंदिनी काही बोलत नाही आणि ती निघून जाते. तर पार्थ बोलतो की नंदिनी तू माझ्याशी बोल, असं का वागते, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू माझी शांत राहू नको असं पार्थ बोलत असतो. तर नंदिनी बोलते की जीवा तुला माझ्याकडनं काय हवे, तुला डिवोर्स हवाय का, मी तुला देऊन टाकते पण असं माझ्याशी नाराज राहू नको. नवऱ्यानं नेहमी बायकोशी प्रेमानं वागलं पाहिजे आणि नवरा जर खुश जर नसेल तर बायकोला खूप वाईट वाटतं. त्यामुळे माझ्यामुळे तू वाईट वागू नको असं ती बोलत असते. तुला जर डिवोर्स हवा असेल तर तू मला सांगून दे असं नंदिनी बोलते. तर नंदिनीच्या बोलण्यानं पार्थला एकदम धक्का बसतो आणि तो एकदम दचकतो आणि तो काही बोलत नाही. नंदिनी बोलायला लागते की पार्थ अगोदर तू जसा प्रेमाने वागत होता असा वागत नाहीयेच. अगोदर माझ्या लग्नाच्या अगोदर काव्या आणि तुमचं ब्रेकअप झालं होतं तेव्हा तू सुद्धा नाराज नव्हता पण लग्न झाल्याच्या नंतर तू खूप नाराज राहायला लागला, हे मला बरोबर वाटत नाहीये. त्यामुळे तुला जर मी तुझ्या आयुष्यात नको असेल तर तू मला सांगून दे आणि मी तुझ्या आयुष्यात गपगुमान बाजूला जाईल पण तू असं नाराज राहू नको असं ती बोलत असते. तर नंदिनीच्या बोलण्यानं जीवाच्या मनावरती खूप आघात होत असतात आणि तो शांत काही न बोलता एकदम शांत राहतो पण त्याला काय करावं हे काही कळत नाही. तर इकडे पार्थ काव्याच्या रूममध्ये जातो. काव्या काही पार्थला रूममध्ये दिसत नाही त्यामुळे ते एकदम दचकतो आणि तिचे कपडेसुद्धा दिसत नाही. तर तो मोठमोठ्यानं ओरडायला लागतो की काव्या कुठे गेली आणि तो मानिनीला सांगतो. तर मानिनी घरात मोठ्यानं आवाज करत असते आणि ती बोलते की नंदिनी तू खाली आहे, हे बघ काव्या कुठे गेली, घरातील कोणत्याच माणसाला न सांगता ती बाहेर गेली आहे, कपड्याची बॅगसुद्धा सोबत घेऊन गेली. त्यामुळे आता काय करावं हे काही कळत नाही, हे पोरगी अशी का वागते मला काही कळत नाही. तर नंदिनी एकदम दचकते आणि ती विचार करते की काव्या आता कुठे गेली असेल आणि ते खाली येतात आणि काव्याला बघत असतात. तर पार्थ तिला फोन लावतो पण काव्या काही तिचा कॉल उचलत नाही. घरातील सगळीच मंडळी काव्याला कॉल करत असतात पण काव्याचा मोबाईल हा बंद असतो. ती अचानक घरातली कोणत्याही लोकांना न सांगता बाहेर पडलेली असते त्यामुळे सगळ्यांना काव्याची ही काळजी वाटत असते. मानिनी आवाज येते ही पोरगी असं का वागते, अगोदरच लग्नाच्या अगोदरच हिचे नखरे काही कमी नव्हते आणि लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा हिचे नखरे जास्त आहे. आता काय करावं, घरातील माणसाला सांगूनही गेलेले नाही त्यामुळे आता हिला कुठे शोधावं असा प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि तिची तळमळ हे सगळ्यांना कळते. ती काव्याची काळजी करत असते. तर पार्थसुद्धा काव्याची काळजी करत असतो. तर तेवढ्या जीवा बोलतो की तिला काही 24 तास झाले नाही जाऊन, तुम्ही केवढी काळजी करू नका. तर पार्थ हा जीवावरती रागावतो आणि सांगतो की 2 तास झाले तिला जाऊन पण ती आत्तापर्यंत तिचा काही आत्ता पत्ता नाही आहे आणि तो असा पोलिसासारखा क्वेश्चन मला का विचारतोय असं तो बोलतो आणि जीवावरती तो रागावतो. तर नंदिनी सुद्धा काव्याला कॉल करण्याचा प्रयत्न करते पण काव्या काही कोणाचा कॉल उचलत नाही. तर इकडे काव्या तिच्या आईच्या घरी येते आणि तिची आई बघून काव्याला विचारते की काव्या बेटा तू न सांगता अशी कशी आलीस अचानकच.
तू आलीस हे बरं आहे, पण घरात सांगून आलीस ना. तर काव्या बोलते की आता मी काय लहान आहे का, आणि ती काय शाळा आहे का की सांगून यायला. तर आई बोलायला लागते की बाळा तसं नाही, ते मानिनी ताईला तुझी काळजी वाटत असेल, आता ती घरातली सगळी मोठी मंडळी आहेत ना, त्याला सांगून तू यायला पाहिजे होतं. तर काव्या ती काहीच बोलत नाही आणि तेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.